त्यासाठी लागणारं साहित्य: दोडके, एक कांदा, मिरची आणि कढीपत्ता. हॅलो, नमस्कार. अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे दोडके असे साल काढून घेऊया, वरची किस काढून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही पण दोडक्याची भाजी कशी बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा. असं सगळे साल काढून घ्यायचं. पूर्ण दोडक्यांची साल काढून झाले. आता हे बाजूला ठेवूया. आता त्यात एक कांदा बारीक चिरून, 2 ते 3 मिरची, अगदी टिफिनमध्ये घेऊन जाण्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे. झटपट तयार होते, कोणी करू शकेल. जास्त वेळ लागत नाही. आता मी दोडकी किसून घेणार आहे. याच्यावर खोबरा किसायचं. जाड यायचं आहे, बारीक नका घेऊ, जाड घ्यायचं. छान असं किसून घेते. खूप मस्त भाजी लागते याची. एकदा करून नक्की पहा. मुलंसुद्धा आवडीने खातात. छान असं किसून घेतलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कढई गरम करून घेतले, त्यामध्ये थोडंसं तेल टाकले. तेल गरम झालं त्याच्यामध्ये थोडासा जिरा, टाकून घेतला. आता त्यामध्ये जे आपण मिरची आणि कांदा घेतलाय तो टाकून घेऊया. मिरची टाकून घेते. कढीपत्ता आणि कांदा. छान असं कांदा नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं. गॅस मिडियमच ठेवायचं. कांदा आपला आता छान भाजून झाला. तर थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकते, मिक्स करून घेते. लगेच तयार होते ही भाजी, जास्त वेळ जात नाही ना. आता ह्याच्यामध्ये हे आपण दोडके किसून घेतले ते टाकून घेऊया. बाकी काही टाकायची गरज नाही आहे. खूप छान भाजी लागते ही. किचनमध्ये जाण्यासाठी वगैरे सुकी भाजी भाजी मस्त अशी तयार होते पटकन. एक 5-10 मिनटं आपण वाफवायला ठेवूया. आता 10 मिनटासाठी झाकून ठेवूया. झाले भाजी आता शिजली छान. आता त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं किसून घेतलं आहे मी, ते त्यात ॲड करते. खूप मस्त भाजी लागते. थोडंसं खोबरं टाकायचं वरून.
रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो. मग अशी एकदा बनवून बघा. आणि थोडीशी कोथिंबीर वरून टाकते. हे सगळं मिक्स करून घेतलं. झाली आपली भाजी तयार. कशी वाटली माझी रेसिपी ती नक्कीच मला कमेंट करून सांगा.